नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. इयत्ता 6वीतील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासला आहे. आजपासून आपण इयत्ता 7वीतील भूगोल विषय पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ क्रमांक 1 ऋतुनिर्मिती भाग 1 व पाठ क्रमांक 8 ऋतुनिर्मिती भाग 2. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला परिभ्रमणासाठी 365 दिवस इतका कालावधी लागतो. आपला भारत देश उत्तर गोलार्ध व पूर्व गोलार्धात येतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास परिवलन असे म्हणतात. परिवलनासाठी सुमारे 24 तास इतका कालावधी लागतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य फिरल्यासारखा दिसतो, मात्र प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही. म्हणून सूर्याच्या या भ्रमणाला भासमान भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीवर होणारे ऋतू हे केवळ उत्तर व दक्षिण गोलार्धाच्या संदर्भात घडतात. सूर्याचे भासमान भ्रमण उत्तरेकडे व दक्षिणेकडे होत असते. 21 मार्च व 23 सप्टेंबर या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान असतो. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत. 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे उन्हाळा, हिवाळा व वसंत या ऋतूंची निर्मिती होते. उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास हिवाळा ऋतू असतो. उत्तर गोलार्धात 21 जून रोजी उन्हाळा ऋतू असतो. उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतू असेल तर विरुद्ध गोलार्धात उन्हाळा ऋतू असतो. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. परिभ्रमणादरम्यान पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. या स्थितीस उपसूर्य स्थिती असे म्हणतात. परिभ्रमणादरम्यान पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. या स्थितीस अपसूर्य स्थिती असे म्हणतात. सूर्य व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या
परिभ्रमण कक्षेवरील वेग अपसूर्य स्थितीत कमी होतो व उपसूर्य स्थितीत वाढतो. अपसूर्य व उपसूर्य स्थितीतील अंतरामध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही. परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. यास संपात स्थिती किंवा संपात दिन असे म्हणतात. संपात स्थिती म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप असण्याची स्थिती होय. यालाच विषुवदिन असेही म्हणतात. संपात स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त हे रेखावृत्तीय बृहद्वृत्तांशी तंतोतंत जुळते. उत्तर गोलार्धात 21 मार्च हा दिवस वसंत संपात असतो व 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो. उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो. स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात उन्हाळा व हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात. उदाहरणार्थ, भारतात उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून, हिवाळा असे 4 ऋतू मानले जातात. तर युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा, शरद, हिवाळा आणि वसंत ऋतू असे 4 ऋतू मानतात. पृथ्वीवरील ऋतुचक्राचा जीवसृष्टीवर परिणाम होतो. दक्षिणेस अंटार्क्टिक प्रदेशात पेंग्विन पक्षी, वॉलरस, सील यांसारखे सजीव आढळतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेनडियर, ध्रुवीय अस्वले, ध्रुवीय कोल्हे यांसारखे सजीव आढळतात. ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकते. प्राचीन काळापासून पेंग्विन ही प्रजाती केवळ दक्षिण ध्रुवावर आढळते. पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.